मी. बघा आता माझे कामं पण झालेले आहे, भांडे पण झाले. आणि बघा मी इथे काय टाकलेलं आहे. तर बघा इथे तांदूळ आणि इथे डाळ आहे उडीदची. तर कशासाठी टाकलेलं आहे मी? इडलीसाठी. तर मला उद्या बनवायचे इडली. तर इथे तांदूळ आहे, मस्त 2-4 पाण्याने धुतले डाळ आणि तांदूळ आणि भिजू टाकले मस्त. आणि याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तांदूळमध्ये हे थोडी मेथी, कारण की मेथी टाकली तर थोडी मऊ मऊ होते, लुसलुसीत. तर मी मेथी पण टाकली. तर चला. आणि इथे आहे कालची कुरडई असलेली, हा तेल आहे, झाकून ठेवायचं आहे. तर चला हाच कुरडई, आता याचा मास झाकून घेते आणि कुरडी आहे. तर चला आता बाकीचे कामं करून घेते. तर बघा आता माझे कामं पण झाले आणि पूजा पण झाली. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं माझे कामं संपल्यावर आणि पूजा आली, ती पूजा पण झाली आणि कामं पण झाली. बघा माझी पूजा पण झाली ते करून. तर आजी यायची आहे, कॉलेजमध्ये गेली आहे, साईल येणार आहे घ्यायला. आता साईल येईल. चला आता जाते दुकानात. चला सायंकाळी येतात. किती वेळची वाट बघत आहे ह्या पोराची, कधी येते काय येते तर काय माहिती, हे समजत नाही ह्या पोराचा. इतका वेळ झालेला आहे, अजूनपर्यंत आला नाही आणि मला पण येऊ देत नाही आणि तो पण येत नाही. तर बघू आता आणखी एक वेळा फोन लावते त्याला. तर बघा इथे साईलने मस्त नाश्ता आणलेला आहे. मस्त इथे पसारा करून ठेवला होता, तो आवरून पण झालेला आहे. आणि ते कशाचा नाश्ता आणलाय, काय काय आणलाय? एका याच्यात हा भेल आहे आणि याच्यामध्ये शेवपुरी आहे. आजीने सांगितलं होते तिच्यासाठी शेवपुरी आणि हे भेल. चला आता नाश्ता करून घेते आणि घरी जाते. तर बघा आता बसल्या बसल्या इथे मी कणिक मळलेली आहे आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे. स्वयंपाक झालेला म्हणजे फक्त पोळ्या राहिलेल्या आहे माझ्या आणि फक्त भेंडीची भाजी शिजत आहे. गॅसवर आहे, वरण भात झाला आहे आणि आंब्याचा रस पण झालेला आहे. काल पण तळली होती कुरडी पापड, आज पुन्हा तळायचं आहे आणि मला इडलीचं पण वाटायचं आहे. आणि आजी आली आज 4 वाजता. आज 4 वाजेपर्यंत उपाशी होती. 4 वाजेपर्यंत उपाशी तर होतीच होती. घरी आल्यानंतर पण जेवण नाही केलं. घरी आले तर 4:30 वाजले. 4:30 वाजले. तर जेवण केली का तू? नाही. तर थोडासा भात होता, एवढा तोच भातावर आहे. मग तिला मी आली तर मी तिला शेवपुरी आणली. चाटपापडी, शेवपुरीच ना, चटपापडी म्हणते ना, चटपापडी. शेवपुरी आणून दिली. विचारलं ना खाते का बा म्हणून, तर का म्हणली तू समोसा आणून देऊ का, काय आणून देऊ बा, जेवण नाही केलं तर. थोडा स्वतःहून विचारते साहिलला विचार. पतिदेव. तर तिने चटपापडी खाल्ली. आता तिला थोडा आराम आहे, व्यवस्थित वाटते आता तिला. नंतर कधी वाटत होतं पोटात नसल्यावर कसं वाटते आपला जीव असं घाबरल्यावर. चला आता जास्त पोळ्या काय आहे नाही, हे कणिक मळलेली आहे, थोडी गिली झाली, ह्याच्यात तेल टाकून थोडं पुन्हा मळणार आहे याला आणि पोळ्या टाकून घ्यायचं पहिले. चला बघा तर आलेलं. तर बघा इथे भेंडीची भाजी पण मस्त झालेली आहे आणि इथे वरण ठेवलेलं आहे गरम करायला. इथे सकाळची गवारची शेंगा आहे. गवारची शेंगा असल्यामुळे आजचे काही जेवण केलं नाही तुम्ही. तर बघा आता इडलीचं आता पिसायचं आहे. आता हे बारीक करते, आता पिसून घेते. झालंच आहे आता स्वयंपाक वगैरे झालंच आहे, म्हणजे झालंच. फक्त कुरडी पापड तळायचे. ते पहिले वाटून घेते इडलीचं आणि नंतर कुरडी पापड तळते. तर बघा मस्त भेंडीची भाजी पण झाली असेल आणि वरण पण मस्त अशी उकडी फुटली वरणाला. ये
बघा झाला आता आपलं मिश्रण तयार मस्त. तो काय घेत तो चम्मच दिलाय वाईप करायला कशाला चाकू तो अंदर पसरायचा. आता याला मस्त असं मुरू द्यायचं, रात्रभर मस्त असं आंबू द्यायचं याला. आज कसं अचानक विचारायला इडली करायचं? खूप दिवस झाले केलं होतं म्हणून अचानकच विचारायला ते तांदूळ पण काढले. आता याला म्हणजे थोडंसं गोल गोल घुमवते याला आणि मग होऊन जाते, दोन पण होऊन जाते आणि पूर्ण उद्या मला काय म्हणतात सापही झाला, धुनाही झाला. उद्या मला 50 इडली पाहिजे कमीत कमी. हो हो 100. 100 तर 100 खाईन मी. ओके, नो टेन्शन. किती इडली बनणार एवढ्या मिश्रण मध्ये? अरे बनते बाळा, भरपूर किती? बनते. तू खात पोट भरून किती बनते एक अंदाज? किती बनल तू खात. काढा काढा मिश्रण घेऊ. काढा काढा. हां सॉफ्ट पाहिजे. सॉफ्ट कोण नाही? अरे होते बाळा, तू कशाला टेन्शन घेते. याला छान आता असं मस्त एकजीव करून घेते याला. का करून घेते? एकजीव, एकत्र म्हणजे मिक्स. एक जीव. जर बघा आता उद्या सकाळी हा आमंत पातळ होते ते बघू. आता झालं अशा मिश्र. आता एवढा आहे, उद्या बघ पूर्ण गण फुलणार आहे तो. चल याला आता असं झाकून ठेवते, नाहीतर याच्यामध्ये जास्त चम्मच. तर चला आता कुरडी पापड तळते आता. चल ओके. तर बघा मी सांबारासाठी काय काय साहित्य घेतलं. तुरीची डाळ आहे, याच्यामध्ये टमाटर आहे, कोहळा आहे आणि कांदा आहे आणि हळद आणि तिखट. ते एवढं टाकणार आहे. तर चला मी आता याच्यामध्ये आणि तर बघा कुकरमध्ये लावला पण तिखट आणि हळद पण टाकले आणि डाळ पण मस्त 2-4 पाण्याने धुतले. ते सगळं धुवून धावून टाकलेलं आहे. चला आता झाकण लावते कुकरच्या. बघा माझ्या इडलीच्या मिश्रण बघा किती फुलून गेलं. चला आता बनवते इडली. बघा इडली पात्राला मस्त तेल पण लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घेते. इडली पात्रामध्ये मस्त मिश्रण पण भरून घेतलेलं आहे. तर बघा तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता टाकते जिरा. ते जिरा म्हणजे मोहरी आणि लसूण. चांगला आता लाल थोडं आणि याच्यामध्ये आता जिरा आणि इथे लाल तिखट थोडी पहिलेच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. कढीपत्ता बघा आता. तर आता इथे हा सांबार मसाल्याच्या पेस्ट करून टाकतो आणि वरून कोथिंबीर. आणि थोडी स्वादसाठी साखर. बघा आपला सांबार. आणि मला लक्षात नव्हतं मीठ टाकायचं, मीठ पण टाकलं वरून आरचीच्या घाईमध्ये. आरचीला जायच्या तिला पटकन दिलं मी ना. बघा सांबार उकडायचंच आहे तरी पण तिला तसंच दिलं. इडली बघा इथे फक्त एकच प्लेट काढली आणि दिली तिला. 2 इडली दिली, 2 आता बाकीचे काढून घेते. तर बघा आपल्या इडली मस्त अशा मस्त एक नंबर झालेली आहे. अशी मऊ मऊ मस्त छान. तर चला या. आणि बाकीचे मिश्रण आहेच, एवढ्या नंतर करणार आहे. एवढे आजीला घाई होती म्हणून एक घाणा काढला.